तरुण लोक त्यांची स्किन खूप डल असते किंवा पॅचेस असतात किंवा यंग एजमध्ये रिंकल्स हं. अशा सुरकुत्या झालेल्या असतात. तर ह्याच्यासाठी दोन कारणं आहेत. एक जे आपण एक्सटर्नल म्हणतो आणि एक इंटर्नल म्हणतो. एक्सटर्नल जे आहेत ते पोल्युशन, वातावरणमधलं पोल्युशन, खाण्यामधलं पेस्टिसाइड्स किंवा ग्लोबल वॉर्मिंगमुळे जे UV रेज जास्त झालेत त्याच्यामुळे पण स्किन डॅमेज होतं. आणि हे एक्सटर्नल तर आपल्या कंट्रोलमध्ये नसतात, हं, आपल्या हं, हं. हातात नसतात. तर आपण जास्त त्याच्याबद्दल काही करू शकत नाही. पण इंटर्नल जे असतात, जसं काय अनहेल्दी फूड किंवा स्ट्रेस आणि सिगरेट फुंकणं, हं. स्मोकिंग, पाणी कमी पिणं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये असतात. आणि तुला एक गंमत सांगते, की आपलं जे स्किन रिपेअर होते, हं. ती रात्री 11 वाजेपासून 4 वाजेपर्यंत मॅक्सिमम होते. म्हणजे राइट. नॉट ओन्ली स्किन, आपल्या बॉडीची रिपेअर. बरोबर. आणि ह्या वेळेला समजा तुम्ही रेस्ट घेताय, तुम्ही झोपलेले असाल, तर मग ती रिपेअर एकदम एफिशियंट होते. पण ह्या वेळेला तुम्ही फोन स्क्रोल करताय किंवा पार्टीला जातायत किंवा स्मोकिंग करतायत, तर मग हे रिपेअर एफिशियंट नाही होत. म्हणून बरोबर झोप आणि हॅबिट्स जसे स्मोकिंग आणि पाणी पिणं, व्यवस्थित पाणी पिणं आणि हेल्दी फूड्स खाणं हे खूप इम्पॉर्टंट आहे, कारण हे आपल्या कंट्रोलमध्ये आहे. अगदीच. म्हणजे ओव्हरऑल आता जो स्क्रीन टाईम आपला वाढलेला आहे आणि स्पेशली रात्री जे काही रील्स बघणं चालू असतं, त्याचा कुठेतरी इफेक्ट पडतो असं म्हणायला हरकत नाही आहे. त्यामुळे आपलं लाईफस्टाईल मेंटेन ठेवणं पण खूप गरजेचं आहे एक चांगल्या स्किनसाठी. तर डॉक्टर रेणुका, तुम्ही वेगवेगळ्या देशांमधल्या स्किन केअर फॉर्म्युलेशन्स भारतासाठी तयार केल्या, राईट? सो या प्रत्येक त्वचेप्रमाणे प्रॉडक्ट बदलणं तुम्हाला किती महत्त्वाचं वाटतं? हे फार महत्वाचं आहे. कारण आपण जर पाहिलं बाहेरच्या देशातून आपण प्रोडक्ट्स वापरतो ते तिथल्यासाठी बनले असतात. पण जेव्हा आपण इथे इंडियात त्याचा वापर करतो, इंडियामध्ये सगळं आपलं म्हणजे पर्यावरण पाहिलं, आपलं हवामान पाहिलं, आपल्या खाण्याच्या पद्धती पाहिल्या, हं. सगळं वेगळं वेगळं आहे. आहे. आणि राईट. त्याच्यामुळे काय होतं, आपलं स्किन आहे त्याचं सगळं ॲब्झॉर्प्शन, म्हणजे कसं ते ॲब्झॉर्ब करतंय, काय ॲब्झॉर्ब करतंय ते बदलतं. म्हणजे आपल्याला थोड्या वेळासाठी त्याचा, जे बाहेरचे हे आहेत कॉस्मेटिक प्रोडक्ट, त्याचा थोड्या वेळेचा इफेक्ट दिसतो, पण नंतर ते नाही काम करत. त्याच्यामुळे खरं सांगू तर जेव्हा सुनीता मॅम आल्या होत्या ना, त्यांच्याकडे खूप छान, त्यांनी कॅलिफोर्नियामध्ये लोटसचं पेटंट केलं होतं खरं. हो, हो. तर ते लोटसच्या पेटंटमध्ये ना त्यांनी ते आणलं आणि म्हणे, आपण हे ना, हे प्रोडक्ट आहे, हे मी आज इंडियामध्ये मला टाकायचं आहे. पण तेव्हा आम्ही हे केलं की नाही, ते प्रोडक्ट तसं चालणार नाही इंडियात. सो त्याच्यामुळे आम्ही काय केलं, त्याच्यामध्ये आपल्या इंडियन स्किन प्रमाणे इंडियाचे लोकांचं, आज आपल्याकडे इंडियामध्ये जर पाहिलं तर आपलं साऊथ इंडियाच्या लोकांची त्वचा, आपल्या मुंबई म्हणजे महाराष्ट्राच्या लोकांची त्वचा किंवा मध्य प्रदेश किंवा हे सगळ्यांच्या त्वचेमध्ये हे हो. फरक आहे. वेगळेपण आहे. जे बरोबर. वेगळं आहे, आपण खूप मसाले वगैरे पण खातो, त्याच्यामुळे ना भरपूर हे होतं. मग तेव्हा आम्ही मिशेलच्या प्रोडक्ट्सला, जे लोटसच्या याच्यावरून बनले आहे पूर्ण आपल्या याच्यात, तर खरं पाहिलं तर लोटस हा आपला, म्हणजे आपण सगळ्या देवाला पण वाहतो. आज आपण देवासाठी, म्हणजे आपल्यासाठी ते खूप एक कमळ. कमळ सेक्रेड हे आहे. तर त्याच्यामुळे ते आम्ही प्रोडक्ट पूर्ण आणून आणि आपल्या त्वचेच्या हिशोबाने बनवले. अगदीच. तर म्हणून इंडियामध्ये आपण बाहेरचे प्रोडक्ट्स यूज करण्यापेक्षा, आज आपण जर इंडियन प्रोडक्ट्स हे केले, तर आपल्या त्वचेप्रमाणे बनवलं तर खूप फरक पडतो. त्यांनी आपलं स्किनचं एफिकसी म्हणजे किती छान इफेक्ट होतो त्याचा. आपल्याला इफेक्ट दिसतो, आपली त्वचा पण जास्त छान दिसते आणि आपल्याला त्याचं जसं हवं आहे तसे इफेक्ट्स पण दिसतात. बरोबर. कारण का वेगवेगळ्या ठिकाणचं खाणं पण वेगळं असेल, वेगळं. त्यानुसार त्यांचा स्किन ठरत असेल. हो. प्रत्येक ठिकाणी स्किनचा टाइप हा सेम वेगळं. असेलच असं नाही, जसं तुम्ही म्हणालात. अगदी बरोबर. आणि डॉक्टर श्रद्धा, आजकाल सगळेच आपण स्किनबद्दल खूप विचार करतो हे कुठलाही प्रॉडक्ट यूज करताना. सो आजकाल किती महत्त्वाचं आहे, की एखादा प्रॉडक्ट घेताना त्याचं पूर्ण आतमध्ये काय-काय आहे, त्याच्या काय इन्ग्रीडियंट्स आहे, हे चेक करणं कितपत गरजेचं झालंय? आता बेसिकली कसं होतं, जेव्हा पण कोणताही ग्राहक हं. कोणताही प्रॉडक्ट घ्यायला जातो, तो डेफिनेटली बघतो की कोणते इन्ग्रेडियंट्स आहे, कसे रिझल्ट्स आहेत, त्याचं पूर्ण माहिती घेतो. बरोबर. पण डेफिनेटली त्याला हे
इम्पॉर्टंट आहे बघणं की त्याची सेफ्टी आणि एफिकेसी आहे की नाही. बरोबर. आता मार्केटमध्ये जसं डॉक्टर रेणुका आणि सुनीता मॅम बोलल्या की खूप सारे प्रॉडक्ट्स जसं लोटस ब्रँड आहे की किती प्रोसेस मोठा आहे, किती सारे इंग्रेडियंट्स आणि लाईक ओव्हरऑल सगळं किती इम्पॉर्टंट आहे. तर त्याच्यासाठी सेफ्टी आणि एफिकेसी करणं फार गरजेचं आहे. तर ह्याच्यामध्ये लाईक मॅस्कॉट स्पिन कंट्रोल जी की क्लिनिकल रिसर्च ऑर्गनायझेशन आहे, तर ती लीड केली जाते डॉक्टर मोहित लालवानी यांच्या अंडर. तर त्याच्यामध्ये आम्ही काय करतो, तर आम्ही क्लिनिकल ट्रायल्स कंडक्ट करतो. ह्याच्यामध्ये आम्ही जसं डॉक्टर रेणुका मॅडम बोलल्या की वेगळ्या वेगळ्या स्किन टोनच्या व्हॉलेंटियर्सना बोलवलं जातं. मग त्यांच्यावरती आम्ही वेगळ्या वेगळ्या पद्धतीने स्पेशलाइज इन्स्ट्रुमेंटच्या पद्धतीने आम्ही टेक्निक कंडक्ट करतो आणि त्याच्याच बरोबर आम्ही डर्मॅटॉलॉजिकल असेसमेंट पण करतो. म्हणजे ग्राहकाला काय, तर एकदा फायनल सेफ्टी आणि एफिकेसी झाली की एक ट्रस्टवर्दी प्रॉडक्ट मिळतं, मार्केटमध्ये ते अवेलेबल असतं, ज्याचा की क्लिनिकल डेटा अवेलेबल असतो. मग डेफिनेटली सेफ्टी आणि एफिकेसी हे खूप इम्पॉर्टंट आहे म्हणजे कोणत्याही एवढा प्रॉडक्टचा. मोठा प्रवास असतो एक Sure, प्रोडक्ट definitely. बनवण्याच्या मागे. एक प्रोडक्ट Product. बनवण्याच्या मागे जवळपास आम्हाला 6 ते 8 महिने लागतात. आणि त्याच्यामध्ये जर प्रोसेस पाहिली तर आम्ही लोक राईट इन्ग्रेडियंट म्हणजे जो हे आहे त्याच्यात काय काय जायला पाहिजे हे आम्ही पाहतो. त्याचं नीट आम्ही अनालाइज करतो, कारण एक पदार्थ जास्त झाला आणि दुसरा कमी झाला तर त्याचा आपल्याला इफेक्ट येणार नाही. आणि ते आपसातच आपल्याला मग रिॲक्शन्सही येतात. पण ते आपल्या लीगल रेग्युलेशन्सच्या हिशोबाने पण करावं लागतं. तर आम्हाला आपले इंडियाचे लॉज आहे ते पाहून मग आम्ही इन्ग्रेडियंट सिलेक्ट करतो, मग ते आपल्या स्किनवर कसे काम करणार हे पाहतो, मग मिक्स करतो. एक्स्ट्रॅक्ट जसं मिचेलच्या ह्याच्यात आम्ही लोटस एक्स्ट्रॅक्ट, तर त्याचं आमच्या लॅबमध्ये आम्ही त्याचा कसा इफेक्ट होतो आहे स्किनवर, ते काय आम्ही टाकलं आमच्या प्रोडक्टमध्ये, तो इफेक्ट कमी नको व्हायला, तो वाढायला पाहिजे. तर ते आम्ही सगळं करतो आणि मग ते त्यांनी आम्ही त्याच्यानंतर शेल्फ लाईफ टेस्टिंग होतं. बापरे.